जोर भाई, आज सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण निवेदन दिले, नेमकी काय विषय आणि काय नेमकी आपली मागणी? महत्त्वाचा विषय असा आहे पत्रकारामध्ये की आम्हाला येऊन आता या ठिकाणी 15-20 मिनटं झालेली आहेत, परंतु ह्या शासकीय कार्यालयामध्ये कुणी अधिकारी अवेलेबल नाही आहे आणि जे लोक आतमध्ये जे आहेत ते बिचारे आपले शिपाई आहेत. आता वरिष्ठांबरोबर बोलणं झालं आहे, वरिष्ठांनी हेच सांगितलं की आम्ही 6 वाजेपर्यंत तर आम्हाला अचानक या ठिकाणी मीटिंग लागलेली, पण मीटिंग लागली असं त्यांनी सांगितलं. आज दुःख ह्या गोष्टीचं आहे की सगळेचे सगळे अधिकारी बाहेर आहेत, इथं कोणीच नाही. ठीक आहे, तो भाग वेगळा आहे, आपण त्याच्यावरती आपण नंतर बोलू. परंतु आजचा जो विषय आहे महत्त्वाचा विषय असा आहे की नारायणगावमध्ये वारवाडी या ठिकाणी ठाकरवाडीचा रस्ता आणि सानेवस्तीचा रस्ता हे 2 रस्ते फार महत्त्वाचे आहेत. आता मुळात आम्ही आज या ठिकाणी याच्यासाठी आलो आहे की 2 दिवसापासून या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि बरेचशी लोक मुलांना घेऊन शाळेमध्ये जातात. सानेवस्तीवरचा जो रस्ता आहे तो फार खराब झाला आहे आणि बरेचशा महिलांना त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या खड्ड्यामुळं अडचणी व्हायला लागल्यात. त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलो की जेणेकरून सानेवस्तीचा जो रस्ता आहे तो लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आता अधिकारी नसल्यामुळं आम्हाला या ठिकाणी काही जास्त त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. अधिकाऱ्यांना तुम्ही फोनवर संवाद साधला, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? नाही, अधिकाऱ्यांनी फोनवरती संवाद साधला. ते म्हटले तुम्ही 6 वाजेपर्यंत थांबा, आम्ही 6 वाजेपर्यंत ऑफिसला येतो आहे म्हणून. ताई, तुम्ही या निवेदनाच्या प्रक्रियेत होतात, काय नेमकी आपली मागणी आहे? महिलांना काय त्रास होते नेमकी? गाडी चालवताना त्रास होतो, लहान मुलं नेण्या आणण्यासाठी त्रास होतो आणि जास्त रस्त्याला निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे रस्त्यात खड्डे भरपूर असल्यामुळे चालण्यात जाणे येणे वृद्ध माणसांना वगैरे खूप त्रास होतो आणि तसेच ठाकरवाडी रोडला हे निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे, अर्धवट रस्ता बनवलेला आहे. काय मागणी आहे आपली? या ठिकाणी आम्ही राजग्रुपच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम व्हावे ही आमची अपेक्षा आहे आणि जर झालं नाही तर आम्ही आंदोलन करू. आज आम्ही राजग्रुपच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी निवेदन द्यायला आलो होतो, पण अधिकारी इथं कुठल्याही प्रकारे उपस्थित नाही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी इथं हालचाल रजिस्टर उपस्थित पाहिजे. अधिकारी कुठं जातात त्याची नोंद ठेवली पाहिजे, ती नोंद काय आम्हाला इथं कुठं सापडली नाही. दुसरी गोष्ट, हालचाल रजिस्टर आम्हाला काही ते मिळालं नाही किंवा दिलं नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड हे कंपल्सरी, परंतु इथं कोण येतं आहे, कोण जातं आहे, कोण कर्मचारी आहे, कोण अधिकारी आहे किंवा कोण सर्वसामान्य नागरिक इथं ते काहीच कळत नाही. तर याची दखल प्रशासनाने घ्यावी, त्वरित त्याच्यावर कार्यवाही. दुसरी मागणी आमची अशी आहे, तिसरी मागणी, की कॉलेज रोडचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे. आज वर्षानुवर्ष तो रोड इतका खराब आहे, त्याच्यावर लवकर कुणी लक्ष देत नाही. सर्वात जास्त वर्दळीचा रोड तिथं, कॉलेजची लहान मुलं मुली येतात जातात. त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे, तात्पुरती त्याची डागडुजी न करता त्याचं संपूर्ण काँक्रिटीकरण करावं. जे काय असेल त्या माध्यमातून, पुण्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्या आणि लवकरात लवकर त्याचं काम सुरू करावं. धन्यवाद. आपण निवेदन दिलं आहे, जर वेळेत दखल घेतली गेली नाही तर पुढची काय आपली प्रक्रिया आहे? वेळेत जर दखल घेतली नाही, जर काय अपघात झाला तिथं, तर त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, नंबर 1. नंबर 2, जर असं काही झालं आम्हाला लवकरात लवकर जर 8 दिवसात याचा काही रिप्लाय व्यवस्थित मिळाला नाही तर आम्ही सर्वसामान्य लोकांना घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू.